कक्षेमध्ये आपल्या मान्यवरांची उपस्थिती लाभली गेलेली आहे। बहुजन विकास आघाडी कामण विभाग आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी सावंत साहेब, त्यानंतर तुषारजी कामणकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। करूया त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। त्यांच्याकडून या स्पर्धेकरता भरपूर आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच सर्व आयोजकांच्या वतीने व्यक्त करतोय। पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात होईल। गोलंदाज आकाश धानवी षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज होईल। स्ट्राइक एंडला बॅटर आहे धीरज निळकेश, नॉनस्ट्राइकला बॅटर आहे वैभव सोहळे असेल नॉनस्ट्राइक एंडला। आकाश धानवी पहिला चेंडू, आता मात्र सुरेख डिलिव्हरी, विकेट किपर चुकतोय। चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये, चेंडू जाईल मात्र निर्धाव। सबमरीन चेंडू हाताळतोय गोलंदाज आकाश धानवी। चांगली सुरुवात करतोय या पहिल्या षटकामध्ये, सुरेख सुरुवात करतोय। चांगला जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू आहे या गिरीश संघाचा। आता मात्र त्याने सुरुवात मात्र चांगली केलेली आहे पहिल्या चेंडूवरती। यावेळेस ओव्हरपेच चेंडू, चेंडूला खोदून काढलाय, चेंडू जाईल सरळ मिड ऑफच्या हातामध्ये, फलंदाज बाद। तर न्यू बॅटर एंटर झाले धनराज चोनकर असेल। स्ट्राइक एंडला पहिल्या विकेट लवकर बाद झालेला धीरज हा बॅटर बाद झालेला आहे। चेंडू गोलंदाज आकाश धानवी षटकातील पुढे चेंडू असेल। यावेळी शॉर्टपिच चेंडू, बॅटची एज, चेंडू जाईल डी झोन मध्ये, 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला। धावसंख्या 2 ने आता मात्र जर पाहिलं तर अकाउंट या ठिकाणी ओपन झालेला आहे साई कृपा राजावळे या संघाचा। 2 धावाने अकाउंट ओपन करतोय धनराज चोनकर हा बॅटर, जो संघाचा कर्णधार देखील आहे। चांगली बॅटिंग करावी लागेल या बॅटरला। धनराज चोनकर आणि वैभव सोहळे आहेत मैदानाच्या आतमध्ये। आकाश धानवी षटकातील चौथा बॉल असेल, 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत, चौथा बॉल असेल। यावेळेस सुंदर फटका, चेंडूला लॉफ्ट केला, चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार। तर अगदी जर पाहिलं तर नक्कीच ओव्हरपिच चेंडूची हाताळणी केली होती बॉलर आकाशाने। त्या चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतो, चेंडूला पाठवते काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी षटकार। आणि या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलकावर 8 वर पोहोचली गेलेली आहे। धावसंख्या 8 धावा। गोलंदाज आकाश धानवी, चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू पुरवायचा आहे। षटकातील 5वा बॉल असेल। आता मात्र हाफ ट्रॅकर बॉल, चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाहीये, चेंडू जाईल निर्धाव। चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती केला जातोय बॉलर आकाश मार्फत। 5 चेंडू टाकून झाले आहेत, 8 धावा तो खर्च करतोय। शेवटचा बॉल असेल या षटकातील। आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल निर्धाव, षटक संपलेला पहिलं। धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 8 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत। शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, फक्त शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय।
षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल गोलंदाज राकेश चौधरी. हा गोलंदाज गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेला आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला वैभव सोहळे असेल बॅटर. वैभव स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज राकेश चौधरी हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे या गिरीश संघाचा. पायचा कशा प्रकारची गोलंदाजी करेल या दुसऱ्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल. बॅटर स्ट्राईक एंडला आहे वैभव सोहळे हा बॅटर. धावसंख्या फक्त 8 धावा लागल्या गेलेल्या आहेत. ओव्हर पिच बॉल. चेंडूला टोल होतो. चेंडू जाईल सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. असा एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार. धन्यवाद डीजे धन्यवाद. आता मात्र जर पाहिलं तर या षटकाराने संघाची धावसंख्या 14 वर आता मात्र पोहोचले गेलेले आहे. ओव्हर पिच चेंडू टाकला होता. रेंजमध्ये चेंडू टाकला होता बॉलर राकेश याने. त्या चेंडूला जर पाहिलं तर लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करतो. चेंडूला पाठवते काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने वैभव सोहळे स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. यावेळेस आफ्टर बॉल. चेंडू बॅटची चेंडू जाईल फ्लाइंग स्लेप मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. आपण पाहतोय 1 गडी बाद 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. वैभव सोहळे अँड धनराज सोनकर हे 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्की जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशी बिल्डअप करावी लागेल कारण त्यांच्या विरोधात जो संघ आहे तो टॉप 1चा संघ आहे गिरीश संघ. 50 ते 60 पलीकडे धावसंख्या उभारली तर नक्कीच चांगली टोटल म्हणता येईल. यावेळेस आफ्टर बॉल. चेंडू बॅटची चेंडू जाईल शॉर्ट फायनलच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा खराब आहे आणि 1 धाव मात्र मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 16 वर ती आता मात्र पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा. गोलंदाज राकेश चौधरी हा गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेला आहे. चेंडू टाकून झाल्यात एकंदरीत 3 चेंडूमध्ये एकंदरीत 8 धावा तो खर्च करतोय. आता पाहायचं आहे उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल त्याच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला वैभव सोहळे असेल. यावेळेस चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर. सर पाहिजे नक्कीच काय इशारा येईल पंचांचा. रिव्ह्यू घेतलेला आहे. नक्कीच जर पाहिलं तर ऑप्शन खेळपट्टीमध्ये पट्टी आहे. पट्टीच्या बाहेर चेंडू पिच झालाय किंवा आतमध्ये चेंडू पिच झालाय हे आता आपण पाहणार आहोत. रिव्ह्यू घेतलेला आहे. विनंती असेल तिसऱ्या पंचांना आपला डिसिजन आपण द्यायचा आहे या DBN लाईव्ह यांच्या माध्यमातून. पाहायचा काय निर्णय येईल. चेंडूची पिचिंग कुठे झालेली आहे. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे वैभव सरांचा. रिव्ह्यू त्यांनी मात्र घेतलेला आहे. वाईट चेंडू अगोदरच दिलेला आहे. आता आपण तर पाहिलं तर चेंडूचा पिच कुठे झाला होता तो आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. सचिन कवळे आहे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. चांगली भूमिका त्यांनी अदा केलेली आहे. वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा देखील आलेला आहे. तिसऱ्या पंचांचा आलेला आहे. 1 धाव मात्र मिळेल. धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा. गोलंदाज राकेश चौधरी. षटकातील 4था बॉल असेल. स्ट्राईक एंडला वैभव सोहळे असेल. यावेळेस चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. आकाश या त्या ठिकाणी थोडीशी फ्लम्बलिंग करतोय. त्याचाच फायदा उचलला गेलेला आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल, चांगली कॉलिंग, चांगलं समन्वय, चांगला आय कॉर्डिनेशन आपण पाहू शकता 2 बॅटरच्या माध्यमातून साध्य केलेलं आहेत या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. यावेळेला सुंदर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार.
चला मॅच बॉल आलेला आहे. या षटकाराने धावसंख्या 25 वर पोचले गेलेले आहे. वाऱ्याचा वेग देखील वाढलेला आहे. वाऱ्याचा वेग वाढलेला आहे. नक्की जर पाहिलं तर चांगला फायदा उचलला जातोय बॅटरच्या माध्यमातून. वाऱ्याच्या साह्याने जर पाहिलं तर बॅटिंग केली जात आहे राजावली संघाच्या माध्यमातून. धावसंख्या 25 धावा. षटकातील शेवटचा बॉल असेल. राकेश चौधरी थोडा महागडा ठरतो हा गोलंदाज. त्याने भरपूर धावा एकंदरीत खर्च केलेल्या आहेत. 17 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. आता मात्र शेवटचा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅटर वैभव साठी. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू. चेंडूला पंच केला. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 31 वर पोचले गेलेली आहे. राकेश चौधरी भरपूर धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 23 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत या 6 चेंडूमध्ये. तर आता मात्र षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता संतोष दादा डवले गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील. पहिला बॉल असेल. यावेळेस स्लोअर वनचा मारा. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. अगदी अनुभवी गोलंदाज आहेत या संघाचे आणि आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ते करतायत. पहिला चेंडू जाईल मात्र निर्धाव. स्ट्राईक एंडला बॅटर आहे धनराज सोनकर. त्याला मात्र काहीच समजलं नाहीये. चेंडू जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जाईल विकेट किपर आकाश याच्या हातामध्ये. गोलंदाज तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. काय घडते मैदानाच्या आतमध्ये पंच आमच्याकडे वळलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या यस रिव्ह्यू घेतलेला आहे. बॉलरने घेतलेला रिव्ह्यू. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. इट्स अ वाईड बॉल. आता आपण तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून पाहणार आहोत काय डिसिजन येईल. पंचांच्या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता आपण जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून कोणता निर्णय येणार आहे पाहणार आहोत. थोड्याच वेळात 2 पंच आहेत. तिसरे पंच म्हणून कार्यरत आहेत अतुल राव आणि सचिन कवळे. यांच्या माध्यमातून काय निर्णय येईल. डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 1 धाव अतिरिक्त मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 32 वर पोहोचली गेलेली आहे. संतोष षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र सुंदर डिलिव्हरी. वेगवान चेंडूची हाताळणी करतोय. 1 धाव मात्र मिळेल. चेंडू बॅटला ब्रश झालेला आहे आणि 1 धाव मिळेल बॅटरला. 1 धावाने धावफलक 33 वर आता मात्र पोहोचले गेलेले आहे. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर 2 ते 3 मोठे फटके हे यायला हवे आहेत. कारण त्याच्या विरोधात जो संघ आहे तो टॉप 1चा संघ आहे. गोलंदाज संतोष तयार. यावेळेस सुंदर डिलिव्हरी. चेंडू जाईल मात्र निर्धाव. खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटर आहे वैभव सोहळे परंतु कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. आणि आपण जर पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने आणि जर पाहिलं तर नक्कीच चेंडू जाईल निर्धाव. यावेळेस सॉफ्ट ट्रॅकर बॉल. बॅटची एज आणि फलंदाज बाद. वैभव सोहळे हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. आपण जर पाहिलं तर चेंडू बॅटची एज लागून सरळ बॉलरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला होता. कॉटन बोल्ड स्वरूपामध्ये बाद झालेला आहे बॅटर वैभव सोहळे. वैभव याचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून एकंदरीत 3 षटकार पाहायला मिळाले.
21 धावा त्याने बनवल्या, 21 धावांची खेळी केली आणि तो यावेळेस तंबूच्या आश्रयाला निघून जातोय. महेश वारत आता मात्र न्यू बॅटर, नव्यानेच इंटर झालेला आहे, स्ट्राईक एंडला असेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संतोष दादा डवले अगदी निर्णायक षटक हाताळतोय. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अगदी जर पाहिलं तर अनुभवी गोलंदाज आहेत या संघाचे. षटकातील 5वा बॉल असेल. संतोष तयार, बॅटर महेश साडे. यावेळेस ओव्हर पे चेंडू, अपील आणि फलंदाज बाद. फ्लम एलबी सापडला जातो. यस, रिव्ह्यू घेतलेला आहे. धावसंख्या झालेली आहे त्या फलकावर 33 धावा झालेल्या आहेत. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत संतोष यांनी. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असेल. हॅट्रिक वरती असेल गोलंदाज. धावसंख्या 33 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर आलेला आहे. राजवडी संघाच्या माध्यमातून मयूर रावते हा फलंदाज स्ट्राईक एंडला असेल. धावसंख्या कायम आहेत 33 धावा. गोलंदाज संतोष तयार. षटकातील शेवटचा बॉल असेल. या वेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद आणि हॅट्रिक मात्र कंप्लीट केलेले आहे या बॉलरने. या दिवसातील पहिला गोलंदाज ठरतोय तो म्हणजे संतोष दादा डवले. अभिनंदन असेल. षटक संपलेले आहे. 3रं. धावसंख्या 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट असेल. पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर लोकेश पारधी या बॉलरने, महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाचा गोलंदाज होता, त्याने 4 विकेट एकत्रित प्राप्त केले होते. हॅट्रिक मात्र कंप्लीट केली होती. यस, आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी सावंत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज आता मात्र जाहीर झालेला आहे. संतोष दादा डवले यांच्यासाठी अतिशय चांगली गोलंदाजी केली. 3 विकेटाने प्राप्त केले. हॅट्रिक मात्र पूर्ण केली. तर नक्की जर पाहिलं तर आता मात्र यावेळेस बक्षाचा वर्षाव हा मात्र सुरू झालेला आहे. आदरणीय सन्माननीय रत्नाकरजी सावंत साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल बॉलर संतोष यांना. मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचं आहे. तर आता आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. 34 धावांचं लक्ष असेल, टार्गेट असेल. त्या धावांचा चेस पाठलाग करण्यासाठी पाहायचा आहे कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये उतरला जाईल. तो म्हणजे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज हा संघ. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 2 बॅटर दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आकाश धानवी अँड संतोष डवले असतील 2 बॅटर आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाच्या माध्यमातून. तर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज साई कृपा राजवली संघाच्या माध्यमातून सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर वैभव सोहळे हा गोलंदाज
34 धावा डिफेंड कराव्या लागतील या बॉलरला. चांगल्या प्रकारे सुरुवात करून द्यावी लागेल. वैभव सोळे असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश धानवी असेल. पॉवर प्लेचं बंधन आहे. पाहिजे कशा प्रकारे या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये गोलंदाजी केली जाईल. पंचांचा इशारा आलेला आहे. तर चला दुसऱ्या डावाला सुरुवात. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राईक एंडला आकाश धानवे मॅन इन फॉर्म बॅटर आहे. वैभव सोहळे हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. वाऱ्याचा वेग सुद्धा वाढलेला आहे. पायचा कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल आकाश मार्फत हे आपण आता पाहणार आहोत. यस दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज वैभव सोहळे. षटकातील पहिला बॉल असेल. यावेळेस हा प्रकार बॉल. चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. हाफ प्रकार बॉल चेंडूच्या हाताळणी केली होती गोलंदाज वैभव याने. त्या चेंडूला बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला हुक करतोय बॅटर आकाश धानवी. हा बॅटर चेंडूला पाठवतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि षटकाराने अकाउंट ओपन झालेला आहे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाचा. गोलंदाज वैभव तयार. षटकातील पुढील चेंडू असेल. यावेळेला जर पाहिलं तर फटका तिचा प्रॉमिसिंग नव्हता परंतु फिल्डिंग मात्र खराब झालेली आहे. ऑन साइडला एक धाव मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. गोलंदाज वैभव. षटकातील तिसरा बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पायचा जज करतोय आणि सुंदर कॅच मात्र कंप्लीट केलेला आहे. पहिला धक्का दिलेला आहे बॉलरने. बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे संतोष डवले. शून्यावरती बाद. यावेळेस पहिला धक्का लागला गेलेला आहे. आयजी दोन्ही स्पोर्ट्स गिरीज या संघाला संतोष डवले यांचा हा बॅटर बाद झालेला आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु जर पाहिलं तर नक्कीच एलिमिनेशन प्रॉपर झाला नव्हतं. फटक्यावरती टायमिंग थोडीशी चुकीची साधली गेली होती आणि तो झेल देऊन तंबूत परततो. त्याच्या जागेवरती आपण पाहतोय राकेश चौधरी हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे. हा सुद्धा एक चांगला बॅटर आहे जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाचा. त्याला सुद्धा आता मात्र जर पाहिलं तर चांगला खेळ करावा लागेल कारण 34 धावांचं लक्ष आहे. पहिला विकेट लवकर बाद झालेले आहे गिरीज संघाची. आता मात्र आकाश दानवी अँड त्याच्या जोडीला आपण पाहतोय तो म्हणजे राकेश चौधरी नव्यानेच एंटर झालेला आहे. गोलंदाज वैभव सोहळे. तिसऱ्या चेंडूवर त्याने विकेट प्राप्त केलेले आहेत. 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील चौथा बॉल असेल. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. गोलंदाज वैभव सोहळे राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल पंचांच्या डावीकडनं. यावेळेला ओव्हर पिच बॉल. चेंडूला लॉफ्ट केला. चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. फक्त आणि फक्त जर पाहिलं तर टायमिंग साधली होती चेंडूवरती. लॉफ्टेड ड्राईव्ह केलं होतं. चेंडू जर पाहिलं तर वाऱ्याच्या साह्याने निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल 13 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा. वाऱ्याचा वेग सुद्धा वाढला गेलेला आहे आजच्या दिवसामध्ये. तर नक्कीच जर पाहिलं तर भरपूर षटकाराने चौकारशी आतिषबाजी ही केली जात आहे.
बॅटरच्या माध्यमातून. गोलंदाज वैभव सोहळे 4 चेंडू टाकून झाले आहेत. 4 चेंडूमध्ये एकंदरीत त्याने 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एक विकेट सुद्धा त्याने प्राप्त केलेली आहे. षटकातील 5वा बॉल असेल. यावेळेला जर पाहिलं तर चेंडू बॉटम एजला लागून जाईल. शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश धानवे. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या गिरीश संघाचा. त्याच्यावर तर मात्र जिम्मेदारी आहे आकाश चौधरी अँड आकाश धानवी अँड राकेश चौधरी असेल 2 बॅटर आहेत. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू ऑन साईडला वळवला. चेंडू जाईल डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगला क्षेत्ररक्षण झालेला आहे. ऑन साईडला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करतायत राजावली संघाचे खेळाडू. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाला. एकोणीस धावांची गरज असेल. 12 चेंडू 19 धावांची गरज हा सामना जिंकण्याकरता. धावांची गरज आहे ती म्हणजे 19 धावा. गोलंदाज धीरज निलके हा गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती त्याला आता मात्र जर पाहिलं तर निर्णायक षटक हाताळावं लागेल. गोलंदाजी मात्र चांगल्या प्रकारे करावी लागेल कारण 19 धावा या डिफेंड करायच्या आहेत. 12 बॉलमध्ये धीरज निलके षटक क्रमांक 2 हाताळतोय. षटकातील पहिला बॉल. स्ट्राईक एंडला आकाश धानवी असेल जो खेळतोय 8 वरती. त्यानंतर राकेश चौधरी खेळतोय 7 या आकड्यावरती. गोलंदाज धीरज निलके षटकातील पहिला बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. यावेळेस आफ्टर का बॉल मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. विकेट मात्र मिळाली जाईल बॉलर धीरज याला. तर यावेळेस मोठा धक्का मोठी विकेट प्राप्त केलेली आहे बॉलर धीरज याने. हाफ टकर बॉल टाकला होता. त्या चेंडूला जर पाहिलं तर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची टॉपेज लागून सरळ आपण जर पाहिलं तर बॉलरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. दुसरा धक्का लागला गेला तो म्हणजे गिरीज या संघाला. आकाश धानवी इज आउट. 8 धावा त्यांनी बनवल्या. आकाशाने त्याच्या जागेवरती मयूर भोईर हा बॅटर नव्यानेच एंटर झालेला आहे जो संघाचा कर्णधार देखील आहे. मयूर भोईर हा बॅटर स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज धीरज निलके एक मोठी विकेट प्राप्त केलेली आहे. त्याचा आत्मविश्वास आता मात्र जर पाहिलं तर कॉन्फिडन्स भरपूर वाढला असेल. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला काय घडलेलं आहे मैदानाच्या 4 मध्ये नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 1+1 नो बॉलचा इशारा. बिमर चेंडूची हाताळणी केलेली आहे बॉलर धीरज याने आणि ते आपण जर पाहिलं तर पंचांनी जर पाहिलं तर दंडित केलेलं आहे या बॉलरला. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 17 वर पोहोचली गेलेली आहे. फ्री हिटची संधी असेल बॅटर राकेश चौधरी या बॅटरला. राकेश स्ट्राईक एंडला फ्री हिट बॉल. गोलंदाज धीरज निलके. यावेळेला जर पाहिलं तर फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. आउटफील्ड खराब आहे. चेंडू अडतोय झाडाला. 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. 2 धावाने सांघिक धावसंख्या 19 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 19 धावा. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती गोलंदाज धीरज याचा. धीरज निलके 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये तो एकंदरीत 5 धावा त्याने खर्च केलेले आहेत. आता मात्र षटकातील 3रा बॉल असेल. स्ट्राईक एंडला राकेश चौधरी असेल जो खेळतोय वैयक्तिक 9 या आकड्यावरती. राकेश याला तारणहार बनावं लागेल
यावेळेला काय करते मैदानाच्या आतमध्ये अपील मात्र केलेली आहे, परंतु पंचांनी अपील फेटाळून लावलेली आहे. चेंडू जाईल. यावेळेला निर्धाव चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज धीरज निलके. जर पाहिलं तर आत्मविश्वास वाढलेला आहे या बॉलरचा, चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. साई कृपा राजवली संघाचा बॉलर आहे धीरज. षटकातील चौथा बॉल असेल बॅटर राकेशसाठी. आता मात्र मिस टाइम फटका, हवेमध्ये चेंडू, झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. ऑफसाइडला कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जाते. पकडोगे कॅच तो जीतोगे मैच और छोड़ोगे कॅच तो डेफिनेटली हार जाओगे मॅच. हा क्रिकेटचा जर कानमंत्र आहे आणि हे अवगत असणं गरजेचं आहे, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. 2 धावा मिळतील या फटक्यावरती. धावसंख्या 21 वर पोचली गेलेली आहे. 21 लॉस ऑफ 2 विकेट इन द सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. चेंडू टाकून झाले 4. 5वा बॉल असेल राकेश साडी. यावेळेला प्रकार बॉल, मिस टाइम फटका. आणखीन एक संधी आहे झेल पकडण्याची. यावेळेस कोणतीही चुकी होणार नाहीये राजवली संघाच्या माध्यमातून. आता मात्र बॅटर झालेला बाद तो म्हणजे राकेश चौधरी. बॅक टू द डगआउट. धावसंख्या 21 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 7 चेंडू 13 धावांची गरज असा इक्वेशन आता मात्र उरलेला आहे. दोन्ही संघाला अजून सुद्धा समान संधी आहे. नक्की जर पाहिलं तर मोमेंटम कोणाच्या बाजूने आहे तर नक्कीच राजावली संघाच्या बाजूने आहे असं म्हणण्यास हरकत नाहीये, कारण महत्वाचे 3 बॅटर बाद झालेले आहेत ते म्हणजे गिरीश संघाचे. परंतु आपण जर पाहिलं तर यावेळेस मयूर भोईर आहे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे हर्ष भोईर. यावेळेला बॅटची एज आणि फलंदाज बाद. तर अगदी निर्णायक षटक हाताळतोय गोलंदाज धीरज निलके. चांगली गोलंदाजी करतोय. शेवटचा बॉल वरती विकेट त्याने प्राप्त केलेली आहे. एकंदरीत 7 धावा त्याने खर्च केल्या आणि 3 विकेट त्याने प्राप्त केलेल्या आहेत. धीरज याने चांगली गोलंदाजी केली या दुसऱ्या इनिंग मध्ये. तर आता मात्र नवीन गोलंदाज धनराज चोनकर हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता, ते म्हणजे जीवदानी गिरीश संघाला. धनराज षटकातील पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला जर पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. यावेळेला जर पाहिलं तर प्रेशर मध्ये येतोय तो म्हणजे आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीश संघ. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. प्रशांत लाखात अँड मयूर भोईर हे 2 बॅटर आहेत. त्यांना आता मात्र जबाबदारीने खेळ करावे लागेल. 13 धावा जर चेस करायच्या असतील तर नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल बॅटर मयूर याला, जो की स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज धनराज तयार. षटकातील दुसरा बॉल असेल बॅटर मयूर साडी. मयूर संघाचा कर्णधार देखील आहे. यावेळेस हा प्रकार बॉल ऑर्थोडॉक्स स्टाईलमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल. पुन्हा एकदा निर्धाव. यावेळेस धनराज चोनकर हा गोलंदाज. तिसऱ्या षटक तो आता स्लॉग ओव्हर मध्ये जर पाहिलं तर नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि 2 चेंडू अगदी निर्णायक हाताळलेले आहेत या बॉलरने. अगदी जर पाहिलं तर नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे हा गोलंदाज धनराज चोनकर. षटकातील तिसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर भोईर आहे स्ट्राईक एंडला. यावेळेला चांगला फटका, हवेमध्ये चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार येतोय.
या षटकाराने धावसंख्या संघाची झालेली आहे 27 धावा. आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच थोडासा कॉन्फिडन्स वाढला असेल बॅटरचा. धावसंख्या 27 धावा. यावेळेस जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल होता. त्या चेंडूला जर पाहिलं तर बॅकफुटमध्ये येऊन चेंडूला पुल केलाय आणि चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. यावेळेला जर पाहिलं तर वाऱ्याचा वेग हा वाढलेला आहे भरपूर. जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये वाऱ्याचा वेग हा वाढलेला आहे. ऑफसाईड कडून ऑनसाईडला वारा वाहत आहे. तर नक्कीच उजव्या हाताच्या बॅटरला नक्कीच हा लाभदायक ठरत आहे. गोलंदाज धनराज चोनकर. षटकातील 4था बॉल असेल. स्ट्रायकरला बॅटर आहे जो म्हणजे मयूर भोईर. त्याला आता मात्र संधी आहे हिरो बनण्याची. नक्कीच 7 धावांची गरज असेल 3 चेंडूमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल बॉलर धनराज चोनकर. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय. चेंडू जाईल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता एक मोठा फटका हा जरूर खेचावा लागेल बॅटर मयूर याला. गोल्डन षटकार मारावा लागेल याच बॉलवरती. नाहीतर त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आता पाहायचं आहे मॅच अजून बाकी आहे. धनराज चोनकर हा बॉलर. षटकातील 5वा बॉल असेल मयूर साडे. यावेळेला काय घडलेलं आहे. अपील मात्र केलेले आहे आणि फलंदाज बाद. अगदी मोक्याच्या क्षणी बाद झालेला फलंदाज मयूर भोईर ज्याने 7 धावा बनवल्या आपल्या संघाकरता. तो 7 धावा करून तंबूत परततोय. तर त्याच्या जागेवरती नवीन बॅटर सर्वेश नवीन बॅटर एंटर झालेला आहे. 7 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. यावेळेस जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो म्हणजे साई कृपा राजावळी हा संघ. साई कृपा राजावळी संघ एक देखील टॉपचा संघ आहे या असोसिएशन मधला. आता मात्र तो विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. धनराज चोनकर षटकातील शेवटचा बॉल असेल. 7 धावा त्याने डिफेंड करायची आहेत या बॉलवरती. गोलंदाज धनराज तयार. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू जाईल बॉलरच्या हातामध्ये. विकेट डाऊन. सामना जिंकलेला आहे तो म्हणजे साई कृपा राजावळी हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा स्पोर्ट्स राजावळी अँड हार्ड लक आई जिवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तर त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आता आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार आहोत. आदरणीय सन्माननीय रत्नागिरी सावंत साहेबांना विनंती असेल त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा आलेला आहे. संतोष दादा डवले यांच्यासाठी तुषारजी कामणकर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर रत्नागिरी सावंत साहेबांना विनंती असेल मेडल द्यायचं आहे. त्यानंतर 500 रुपयाचा कॅश प्राईज द्यायचा आहे संतोष दादा डवले यांना ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केली होती संतोष दादा यांनी. परंतु त्यांचा संघ थोडासा अपुरा राहिला. पराभूत झालेला आहे या स्पर्धेतून.